मित्रांनो, गुगल कंपनी तब्बल 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा लॅपटॉप मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. गुगलने परवाच आयोजित केलेल्या दी अँड्रॉइड शो मध्ये याची माहिती दिली. या शो मध्ये खरं तर कितीतरी नवीन गोष्टींची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये सगळ्यात मोठी घोषणा ठरली ती गुगल बुकची. ॲपलच्या मॅकबुकला टक्कर देण्यासाठी आता गुगल स्वतःचा AI पॉवर्ड लॅपटॉप आणणार आहे आणि त्याचंच नाव आहे गुगल बुक. हा लॅपटॉप कसा आहे, यात काय काय फीचर्स असणार आणि किंमत किती असू शकते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच गुगलने या इव्हेंटमध्ये आणखी काय काय घोषणा केल्या हे देखील आपण बघणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. गुगल ना दरवर्षी एक मोठी डेव्हलपर्स कॉन्फरन्स आयोजित करतं. गुगल I/O अशा नावाची ही कॉन्फरन्स असते. मोस्टली गुगल आपले नवीन प्रोडक्ट्स किंवा अपडेट्स यामध्ये जाहीर करतं. पण गुगलने यावेळी कॉन्फरन्सच्या एक आठवडा आधी एक सेपरेट इव्हेंट ठेवला, दी अँड्रॉइड शो. यात गुगलने अँड्रॉइड इकोसिस्टीमसाठी खूप साऱ्या मोठ्या घोषणा केल्या. पण यातली सगळ्यात मोठी घोषणा ठरली ती गुगल बुकची. गुगलने जवळपास 7 वर्षांनंतर स्वतःच्या ब्रँडचा लॅपटॉप पुन्हा एकदा मार्केटमध्ये अनाऊन्स केलाय. आता एक गोष्ट आधी स्पष्ट करतो की क्रोमबुक हे लॅपटॉप गुगलचे वाटत असले तरी ते त्यांचे स्वतःचे नाही आहेत. क्रोमबुक हे एसर, लिनोवो, HP यासारख्या कंपन्या बनवतात. फक्त त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही विंडोज ऐवजी गुगलची क्रोम OS असते. गुगलने स्वतः बनवलेला आणि स्वतःच्या नावाने विकलेला शेवटचा लॅपटॉप होता पिक्सेल बुक गो, जो 2019 साली आला होता. त्यानंतर आता गुगल बुकच्या रूपात गुगलने पुन्हा एकदा स्वतःच्या ब्रँडिंगचा लॅपटॉप आणलाय. या लॅपटॉप बद्दल बोलताना गुगलने सांगितलं की जेमिनी इंटेलिजन्ससाठी अगदी स्क्रॅच पासून तयार करण्यात आलेला हा पहिला लॅपटॉप आहे. म्हणजे या लॅपटॉप मधला प्रत्येक पार्ट AI शी संबंधित किंवा AI साठी बनवलेला आहे. या लॅपटॉपच्या नसानसात किंवा प्रत्येक वायरीत AI आहे असं आपण म्हणू शकतो. क्रोम OS आणि अँड्रॉइड या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीम एकत्र करून हा गुगल बुक तयार करण्यात आलाय. यामध्ये प्ले स्टोअरचे ॲप्स मिळतील, क्रोम ब्राउझर असेल आणि जेमिनी हा या लॅपटॉपचा मेंदू असेल. अर्थात गुगल बुक येतंय म्हणून काही क्रोमबुक बंद होणार असं नाहीये. ते येतच राहतील आणि त्यांना अपडेट्सही मिळत राहतील, हे देखील कंपनीने स्पष्ट केलंय. आता आपण गुगल बुक मधले खास फीचर्स बघूयात. सगळ्यात पहिले तर मॅजिक पॉइंटर. स्क्रीनवर दिसणारा कर्सर जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी नेऊन थोडासा विगल कराल तर लगेचच जेमिनी AI ऍक्टिव्हेट होईल. तुम्ही कर्सर कुठे नेलाय त्यानुसार पुढे काय करायचं हे तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे तुम्ही ईमेलमध्ये एखाद्या तारखेवर कर्सर नेऊन विगल केलात तर जेमिनी लगेच तुम्हाला मीटिंग शेड्यूल करण्याचा पर्याय देईल. 2 फोटो सिलेक्ट केले तर ते लगेच एकत्र करण्यासाठीचा पर्याय पॉप होईल. आणि कहर म्हणजे या सगळ्यात तुम्ही अजूनही लॅपटॉपवर टाईप काहीच केलेलं नाहीये. फक्त कर्सरने आणि माऊसच्या क्लिकने सगळं होणार आहे. दुसरं फीचर म्हणजे ग्लो बार. प्रत्येक गुगल बुकवर वरच्या बाजूला एक ग्लो बार असेल, म्हणजे एक चमकणारी LED स्ट्रिप असेल ज्यात गुगलचे 4 रंग असतील. लॅपटॉप उघडला की हा ग्लो बार लिट अप होईल आणि जेमिनी काम करत असताना हा वेगळ्या प्रकारे ॲनिमेट होईल. या फीचरमुळे गुगल बुकला एक वेगळी ओळख मिळणार आहे. तिसरं फीचर म्हणजे अँड्रॉइड फोन इंटिग्रेशन. हे सगळ्यात खास आणि महत्त्वाचं फीचर म्हणता येईल. तुमचा अँड्रॉइड फोन आणि गुगल बुक कनेक्ट केल्यानंतर हे दो दिल एक जान याप्रमाणे काम करतील. म्हणजे तुमच्या फोनमधील ॲप्स तुम्ही गुगल बुकवर उघडू शकाल किंवा मग क्विक ॲक्सेस फीचर वापरून फोनमधल्या फाईल्स, फोटो, डॉक्युमेंट्स हे सगळं लॅपटॉपवर उघडू शकाल. यात कोणतंही मॅन्युअल ट्रान्सफर करण्याची गरज भासणार नाही. ॲपल मॅकबुकला जसं हँड ऑफ आणि कंटिन्युटी फीचर आहे तसंच हे काम करेल. चौथं फीचर म्हणजे क्रिएट माय विजेट. जेमिनीला सांगायचं की मला असा असा खास विजेट हवाय, जो तुमच्या मेन स्क्रीनवर राहील. यात मग तुम्ही प्रवासाची माहिती, हॉटेल बुकिंग, काउंटडाऊन, जीमेल, कॅलेंडर अशा सगळ्या गोष्टी एकत्र करून एक पर्सनलाइज्ड डॅशबोर्डही बनवू शकता. यासोबतच आणखी बरेच फीचर्स यात असणार आहेत असं गुगलने स्पष्ट केलंय. आणखीन एक गोष्ट म्हणजे गुगल स्वतः हे लॅपटॉप बनवणार नाहीये. त्यासाठी एसर, आसूस, डेल, HP आणि लिनोवो अशा कंपन्यांशी गुगलने भागीदारी केली आहे. गुगल सोबत पार्टनरशिपमध्ये हे लॅपटॉप बनवले जातील. येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान हे गुगल बुक लॉन्च व्हायला सुरुवात होईल. वेगवेगळ्या कंपन्या हे लॅपटॉप बनवणार असल्यामुळं वेगवेगळे व्हेरियंट, आकार आणि बजेट रेंजमध्ये हे लॅपटॉप मिळतील. फक्त मगाशी सांगितलेली ग्लो बार मात्र सगळ्या गुगल बुकवर कंपल्सरी असणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गुगल बुक हा मॅकबुकला टक्कर देईल का? ॲपलने थोड्याच दिवसांपूर्वी सगळ्यात स्वस्त असा मॅकबुक निओ लॉन्च केलाय. त्यामुळे गुगलला देखील आपल्या गुगल बुकची किंमत हे लक्षात ठेवूनच फिक्स करावी लागेल. किमतीचा मुद्दा सोडला तर ॲपलचे मॅकबुक किंवा आयफोन घेण्यामागे लोकांचा सगळ्यात मेन विचार हा असतो की ॲपलच्या इकोसिस्टीमचा भाग आपण व्हावं आणि इकोसिस्टीम बेनिफिट्स मिळावेत. पण आता गुगल बुकच्या माध्यमातून अँड्रॉइडमध्येही इकोसिस्टीम बेनिफिट्स मिळणार आहेत. तर त्यामुळे अँड्रॉइड फोन घेणारे लोक गुगल बुक प्रेफर करतील यात शंका नाही.
पण अजून तरी या लॅपटॉप बद्दल आणखी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. हार्डवेअर क्वालिटी, बॅटरी लाईफ, सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं किंमत, हे सगळं जेव्हा कळेल तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की गुगल बुक हे मॅकबुकला टक्कर देऊ शकतं की नाही. बाकी या इव्हेंटमध्ये आणखी बऱ्याच गोष्टींची अनाउन्समेंट झाली. यात मग जेमिनी इंटेलिजन्स एक होतं. हे काय फक्त जेमिनीचं नाव बदलत नाहीयेत, तर अँड्रॉइडची एक पूर्ण नवीन इंटेलिजन्स लेअर असणार आहे. फोन, वॉच, लॅपटॉप आणि अँड्रॉइड कार्समध्ये देखील ही देण्यात येईल. यासोबतच रॅम्बलर नावाचं एक नवीन फीचर अँड्रॉइडमध्ये येणार आहे. तुम्ही काही बोलत असाल तर त्याचा सुंदर असा टेक्स्ट ते तयार करून देईल. यासोबतच एकाच कमांडमध्ये मल्टी स्टेप टास्क करता येतील. म्हणजे जवळचं एखादं हॉटेल शोध आणि त्याचं लोकेशन माझ्या या मित्राला पाठव असं तुम्ही फक्त सांगितलं तर ते सगळं हे एआय करेल. हे फीचर्स आधी सॅमसंग गॅलेक्सी आणि गुगल पिक्सेल या फोनवर येतील आणि मग हळूहळू ते बाकीच्या अँड्रॉइड फोन्सवर मिळू लागतील. यासोबतच अँड्रॉइड 17 या लेटेस्ट अपडेटमध्ये देखील कितीतरी नवीन फीचर्स असणार आहेत. स्क्रीन रिॲक्शन्स, अँड्रॉइड टू iOS क्विक शेअर हे मेन फीचर्स आहेत. स्क्रीन रिॲक्शनचे फीचर कदाचित ॲपल काही वर्षानंतर कॉपी करेल. बाकी फीचर्स ही हळूहळू समोर येतील. एकूणच यावर्षीचं मार्केट अँड्रॉइडचं असणार आहे यात शंका नाही. तुम्हाला या सगळ्यातलं काय आवडलं आणि गुगल बुक खरंच मार्केट गाजवणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.